मंडळी नमस्कार. शिवप्रताप दिनी प्रतापगडावर असलेली अफजल खानाची हा शब्द खूप सभ्यपणाने वापरतोय, अफजुल्ल्याची कबर या सरकारनं उद्ध्वस्त करून टाकली आणि ते एक निशाणी, एक काळा डाग प्रतापगडावरचा निघून गेला. आणि या निघून गेल्यानंतर या काळ्या डाग निघून गेल्यावर स्वच्छ झालेल्या, पांढऱ्या चकचकीत झालेल्या गोऱ्या पान चेहऱ्यावरती काहीतरी तीट लावायला हवं म्हणून संभाजी ब्रिगेडनं एक तीट लावून ठेवलं आणि त्याच तीटाविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी, आपण पाहताय अॅनालायझर. मित्रांनो, पिवळा पिवळा हा शब्द मी नेहमी ऐकलाय. पिवळा आमच्या शेतात ज्वारी म्हणून पिकतो. त्याची भाकरी फारशी चवदार लागत नाही, पण त्याचा रंगही पिवळा असतो म्हणून त्याला पिवळ्याची ज्वारी म्हटलं जातं. आता हा पिवळा काही कावीळ झालेल्या माणसांच्या डोळ्यात देखील उतरतो आणि ज्याला कावीळ झालाय ना, त्याला सगळं जग पिवळं दिसायला लागतं. आता पिवळं दिसणं या संबंधाचा लगेच अर्थ वेगळा काढून मुंबईतले लोक पिला हाऊसकडे जातील. आता पिला हाऊस मुंबईतलं काय आहे हे मुंबईकरांना मी सांगण्याची गरज नाही आणि राजकीय कामानिमित्त जाऊन पिला हाऊसची देहसेवा ध्येयवेडे झाल्यासारखे देहवेडे घेतात, तेव्हा त्याच्याविषयी फारसा खुलासा करण्याची देहवेड्यांना आणि ध्येयवेड्यांना गरज नाही. आता बघा, पिवळा, कावीळ, पिवळं, पिला हाऊस, पीत पत्रकारिता ही अशीच आहे. का पिवळ्या रंगाला यात सगळ्यात साम्य स्थळ आहे मला कळत नाही. पीत केलेली पीत पत्रकारिता म्हणजे येलो जर्नलिझम, म्हणजे त्याला पिवळी पत्रकारिता असं आपण म्हणूया, तीही करणारी माणसं खूप आहेत. आता इथेही पिवळा रंग का आलाय ते माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे, पण पीत पत्रकारिता असतेच. यापेक्षाही म्हणजे ती पीतही असते आणि रंगानं पीतही असते, दोन्हीही असतं. आणि त्यानंतरचा एक नवा प्रकार आला, तो म्हणजे येलो बुक्स, पिवळी पुस्तकं. आता ही पिवळी पुस्तकं कोणकोणत्या विषयावरची असतात हेही मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. पिवळी पुस्तकं म्हणल्यावर ते छापतं कोण हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळून जातं. याच पिवळ्या पुस्तकातला एक नवा मजकूर जगाच्या समोर आलाय आणि तो मजकूर म्हणजे जगाची कावीळ वाढविणारा आहे. त्यात असं म्हटलं की शिवप्रताप दिनी प्रतापगडावरची अफजुल्ल्याची कबर उधळून फेकून देताना, उखडून फेकून देताना तिथे आणखी काही कबरी सापडल्या आणि त्यापैकीची एक कबर म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची, जो अफजुल्ल्याचा हरामखोर वकील, त्याची ती कबर. आता हा हरामखोर कुलकर्णी असल्यामुळे जास्तच हरामखोर झाला, कारण पीत पत्रकारिता आहे, पीत पुस्तकं आहेत. एखाद्यानं नोकरी करणं हे सुद्धा खूप वाईट काम असतं. त्या हरामखोर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या बाबत आमच्या मनामध्ये स्नेह असण्याचं, प्रेम असण्याचं, आडनाव बंधू म्हणून जवळीक असण्याचं काहीच कारण नाही. अशा हरामखोरांना फटकेच मारायला पाहिजेत. जे पोटासाठी का होईना अफजुल्ल्याची नोकरी करत होते, अशांना हाणलंच पाहिजे. पण आम्ही कृष्णाजी पंत वकिलांचा आदर मात्र नक्कीच करतो, कारण ते पोटासाठी राजेंच्याकडं वकील म्हणून नोकरी करत होते. असो, मला त्या वादात पडायचं नाहीये, त्याचे खुलासे पण करत बसायचं नाहीये. तिथे असलेली अन्य एक कबर कृष्णाजी भास्करची आहे आणि ती उधळून लावा असं त्या बी ग्रेडी नावाच्या एका सी ग्रेड संस्थेच्या प्रमुखांनी, कुठल्या तरी एका नेत्यांनी सांगितलं आणि मग माध्यमातून तावातावानं यावर चर्चा सुरू झाली. ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या, ही कबर याची, ही कबर त्याची, मग शिवाजी महाराजांनी कशी कबर गेली हे सगळं चर्चा सुरू झाली. म्हणजे माझ्या मनात एक साधा प्रश्न पडतो. राजांनी कृष्णाजी भास्करची कबर बांधली असेल का? म्हणजे मुळात पहिला प्रश्न आहे की अफजलनं कृष्णाजी भास्करलाच का निवडलं? तर अफजुल्ल्याला हे ठाऊक होतं की आपल्याच माणसावरती, स्वराज्यातल्या माणसांवरती, खास करून ब्राह्मण अवैध आहे अशा माणसावरती शिवाजी महाराज तलवार उचलणार नाहीत. मग त्यामुळं हरामखोरी करायला आणि महाराजांना पराभूत करायला कृष्णाजी भास्कर सारखी ढाल उपयोगात आणता येऊ शकेल, ह्या हरामखोर अफजुल्ल्याला ठाऊक होतं. म्हणून त्यानं कृष्णाजीची निवड केली. तो तिथे घेऊन गेला. कृष्णाजी शब्द होता नको ना, कृष्णा भास्कर कुलकर्णी असं म्हणूया. जी कशा करता, अशा काही लोकांना जी लावण्याची सुद्धा काही आवश्यकता नाहीये, कारण नाहीये. कृष्णा भास्कर कुलकर्णीला ते तिथे घेऊन गेला. बघा, कृष्णा भास्कर कुलकर्णीवर तलवार उपसताना महाराज सुरुवातीला म्हणाले होते, तू मारले तर आम्हास महादेव हसेल. म्हणजे सुरुवातीला महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारायचं टाळलं होतं. पण हाच हरामखोर मौत ओढून आल्यासारखा महाराजांच्या अंगावर गेला आणि त्याची खांडोळी केली. चाली खांडोळी, ठेवला नाही. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा बाळगतो असं स्पष्ट सांगत त्याला
खलास करून टाक. आता यानंतर अब्दुल्ला मेला होता, कृष्णा भास्कर कुलकर्णी मेला होता. महाराज काय म्हणाले? महाराज म्हणाले की अब्दुल्ल्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी जमिनीत पुरा आणि सन्मानानं अंत्यसंस्कार करा. एका यवनाच्या मुसलमानाच्या मृत्यूनंतर त्याचा दफनविधी व्हावा याची व्यवस्था महाराज करतात. एक हिंदू असून, हिंदू राजा असून, आक्रमक मुसलमानांच्या विरोधामध्ये सुद्धा महाराज त्याचं दफन करतात. मग एक हिंदू राजा एका हिंदूला ज्याच्यावर मारायला सुरुवातीला तलवार उपसत नाही त्याचं दफन करेल की दहन करेल? म्हणजे कृष्णा भास्कर कुलकर्णीवर अंत्यसंस्कार करायचे असेल तर सुपुर्दे खाक करताना त्याची राख करेल की पुरेल? राजा, आमचा राजा नक्कीच जाळेल त्याच्या प्रेताला, कारण अंत्यसंस्कार म्हणजे अग्नी समर्पित करणं असाच आमच्याकडचा अर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, उगाच इतिहास सांगणाऱ्यांनी काही बाई सांगत महाराज कसे उदार होते वगैरे सांगू नये. अरे महाराज उदार बिदार तर होतेच, पण महाराज आपल्या प्रत्येक कृतीतून एक मेसेज देत होते, एक संदेश देत होते. रायगडाच्या पायथ्याशी अब्दुल्ल्याला गाडताना महाराजांच्या मनामध्ये भाव काय असेल? अरे भाव हा होता, स्वराज्याकडं वाकड्या नजरेनं बघाल तर याच मातीत गाडले जाल, याच मातीत गाडले जाल. आणि तेच केलं. अब्दुल्ल्याला याच मातीत गाडलं. हा मेसेज द्यायलाच महाराजांनी अब्दुल्ल्याची दफनविधी रायगडाच्या पायथ्याशी केला. पायथ्याशी, रायगडावर नव्हे, पायथ्याशी केला. कारण आमच्या पायातच तुम्ही गाडले जाणार, हाच मेसेज राजांना द्यायचा होता, हाच मेसेज. बाकी नंतरच्या लिब्रांडू पुरोगाम्यांनी राजे कसे मुसलमान धोरणांचे समर्थक होते याच्याविषयी बोलायला सुरुवात केली. बिब्दुल्ला मुसलमान नव्हता. अब्दुल्ला होता, या राज्यावर आक्रमण करायला होता, तो आक्रमणकारी होता. त्यानं मंदिरांचा नाश केला होता, रयतेला त्रास दिला होता, आणि अशाला पायथ्याच्या मातीत गाडणे ही सर्वोत्तम शिक्षा होती, ती राजांनी दिली. उगा त्याचं वेगळंच उदात्तीकरण करून राजांना कुठे मुसलमानांचे भक्त करून ठेवताय, कुठे मुसलमानांचे भक्त करून ठेव. सगळे ओरडले, गागा भट्टांनाच का, काशीच्या गागा भट्टांनाच का बोलवलं? बोगसगिरी आहे ही सगळी, हे ब्राह्मणांचं वर्चस्व. अरे बिमनांचं वर्चस्व नाही, राजांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील आज्ञापत्रामध्ये एक पैठणच्या ब्राह्मणांना पाठवलेलं आज्ञापत्र आहे. त्यात राजे स्पष्ट आणि स्वच्छपणे म्हणतात, त्याला मुकाट्याने ब्राह्मण धर्मात समाविष्ट करून घ्या, अन्यथा पैठण होत्याचे नव्हते करून टाकेन. एकाला बहिष्कृत केलेल्या माणसाला राजांच्याकडून न्याय देताना अशा स्वरूपाचं उत्तर दिलं जातं, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो? मुकाट्याने ब्राह्मण होत्या धर्मात समाविष्ट करून घ्या, अन्यथा पैठण होत्याचे नव्हते करून टाके. जे राजे अशा स्वरूपाचं आज्ञापत्र पाठवत होते त्या राजांनी एखाद्याही मराठी मुलखातल्या ब्राह्मणाला बोलावून सांगितलं असतं, तुला राज्याभिषेक करायचा आहे, तर एका पायावर पळत पळत येऊन या भिक्षुकांनी राजांचा राज्याभिषेक केला असता, या याज्ञिकांनी केला असता, हे लक्षात ठेवा. पण राजांनी काशीवरूनच का बोलवला? तर काशी, वाराणसी हे हिंदूंचं स्थळ आहे आणि अख्ख्या भारतात तिथून ग्वाही देता आली असती, दवंडी पिटता आली असती की आता हिंदूंच्या हक्काचं रक्षण करणारा राजा महाराष्ट्राच्या मातीत उभारला आहे. आणि हाच मेसेज गागा भट्टांच्या करवी वाराणसीत जावा आणि वाराणसीतून अखंड हिंदुस्थानात जावा, हे त्याचं कारण होतं. पण आपल्याकडं ना बोंबाबोंब करणाऱ्यांना, पिवळी पुस्तकं लिहिणाऱ्यांना यातला अर्थच कळत नाही. मला एकच सांगायचं आहे, राजे मृत्यूनंतर वैर संपवत होते, तर जसे अफजल खानाला गाडला तसा गाडणं याला शक्य नव्हतं. त्यामुळं ती कबर कृष्णा भास्कर कुलकर्णीची असू शकेल अशी शक्यताच नाही आहे. इतिहासकारही यावर सांगतायत की तिथे एकच कबर बांधली होती, अफजल खानाची, आणि त्यानंतर कोणतीही कबर तिथे बांधण्यात आली नाही. ती कबर नंतरची कोणाची तरी असू शकते. कोणाची आहे शोधा आणि करून टाका उद्ध्वस्त. त्याला काय विचारायचंय? आणि उद्ध्वस्तच करायची असेल
तर ती अमक्याची होती असं सांगून उद्ध्वस्त करण्यात काय अर्थ आहे? अरे कृष्णा भास्कर कुलकर्णीची कबर काय? अख्खा कृष्णा भास्कर कुलकर्णी पुन्हा जन्माला आला असेल तर त्यालाही उद्ध्वस्त करताना आमच्या मनात आनंदाचेच वातावरण असेल. कारण जो शिवद्रोही तो महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा द्रोही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त एवढंच की शिवद्रोही ठरविण्याच्या नादामध्ये निष्कारण आपल्या मनातल्या विषयांना पुढे करून आपण कृपया ह्या विषयाला जास्त वेगळ्याच वळणावर घेऊन जाऊ नये, एवढीच अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.